खूप छान की नाही, मजेत आहेत की नाही? या बात आहे, खूप छान. हे असं तुम्ही बोललात ना की खरंच खूप छान वाटतं. मंडळी, तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या लाडक्या, धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे संतूर प्रेझेन्स माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. म्हणजे आज आपण आलो आहोत पुण्यातील हडपसर येथे आणि तिथल्या या सगळ्या ताई आज आपल्या या 16 सख्यांचा या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि त्यांच्याबरोबर आपण आपला हा सोहळा साजरा करणार आहोत आणि बघणार आहोत की आजच्या भागामध्ये कोण होते हुकुमाची राणी जी विराजमान होणार आहे या मानाच्या खुर्चीवरती. पण मंडळी, मला सांगायला अत्यंत आनंद होतोय की 5 जानेवारीपासून सन मराठीवर रात्री 9 वाजता एक नवीन मालिका सुरू झाली आहे, ज्या मालिकेचं नाव आहे तू अनोळखी तरी सोबती. पाहायला अजिबात विसरू नका. ज्याचं तेव्हा सुरू करू आपल्या धमाकेदार कार्यक्रम, ज्याचं नाव आहे संतूर प्रेझेन्स माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. खूप खूप अभिनंदन दाही ताईंचं, कारण तुम्ही या पहिल्या खेळामध्ये सहभागी झालेला आहात आणि शुभेच्छा सुद्धा. शुभेच्छा अशासाठी कारण तुमच्यापैकी 5 ताई ह्या बाद होणार आहेत आणि 5 ताई जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळाकडे. आणि तुमच्यापैकीच असणार आहे हुकुमाची राणी. आता ती हुकुमाची राणी कोण असणार आहे ते आपल्याला कळेल शेवटच्या खेळामध्ये. ओके, नक्की. बरं, कसं वाटतंय? खूप छान वाटतंय, खूप आनंद होतोय. बरं, असं खेळ आधी कधी खेळले होते? खेळ खेळलेलोच आहेत ना, लहानपणापासून आपण खेळतोच. आपल्याला स्वतःला वेळ देतोय, वेळ मिळतो आहे आणि आपण द्यायला पाहिजे हे इथे आल्यावरती वाटते. वा, नक्कीच. हे काय आमचा उद्देश तोच आहे की तुमच्या जबाबदाऱ्यांमधून थोडा वेळ मिळावा, त्याच्यासाठी हा कार्यक्रम आहे. आणि तो कार्यक्रम खरंच इतका तुम्ही सगळ्यांनी लोकप्रिय केला, त्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कसं वाटते? खूप छान वाटते. खूप छान वाटते. हो, भाऊजी कसे आहेत? मस्त. ड्युटीवर आहेत. ड्युटीवर आहेत. ओके ओके. पण असे खेळ आधी कधी खेळली होती? नाही, पहिल्यांदाच खेळ. हो. पहिल्यांदाच खेळते. मग हुकुमाची राणी व्हायची. म्हणजे असा खेळ पहिल्यांदा हो. होणार ना हुकुमाची राणी? क्या बात आहे. सगळ्याजणी होणार ना हुकुमाची राणी? मग बोला माझ्या बरोबर, मीच होणार हुकुमाची राणी. जोरात. मीच होणार हुकुमाची राणी. आवाज खणखणीत येऊ द्या. रेडी? 1 2 3. मीच होणार हुकुमाची राणी. बरं, सगळ्याच होणार आहेत. आपल्याला एकच हवी आहे आणि ती शोधायची आपल्याला, आणि त्याच्यासाठी आपण हा पहिला खेळ सुरू करूया, ज्या खेळाचं नाव आहे हसली ती फसली हे. हसली ती फसली हे. हा काही खेळाचं नाव काय? विथ ऍक्शन. मी जसं केलं तसं. रेडी? 1 2. हसली ती फसली, हसली ती फसली. नाही, हे अच्छा, हे आता आठवलं. हा, पण ते तेव्हाच आहे. हसली ती फसली हे हे महत्वाचं आहे. एकदम मस्त झालं पाहिजे. ओके, रेडी? 1 2 3. हसली ती फसली हे, हसली ती फसली हे. हा ताई, पटकन. हा, हसली ती फसली हे, हसली ती फसली हे. आता इथे ये बरं ताई तू. हा, व्हेरी गुड. एक, क्या बात आहे. मस्त. रेडी? 1 2 3. हा, हसली ती फसली. कुठला राग काढलाय माझ्यावर? हा, हे एकदम ठापकन असं मला. तुमच्यावर राग काढून कसे चालेल? नाही काढत. हे बघा कसं आहे ना, लहान भावावरती काढलं तरी हरकत नाही, काही प्रॉब्लेम नाही. हक्काचा माणूस आहे, काही प्रॉब्लेम नाही. पण मस्त केलेली स्टेप. एकदा पुन्हा एकदा 1 मोर. हा, क्या बात आहे. व्हेरी गुड. 1 2 3. हा, हसली ती फसली हे, हसली ती फसली हे. हे सगळं भाऊजी बघणार आहेत. हा, नाहीत बघत ते. ते नाही बघत. का नाही बघत? नाही, त्यांना नाही इंटरेस्ट. कशामध्ये नाच गाण्यांमध्ये, ह्या खेळांमध्ये इंटरेस्ट नाही? नाही. का? पण मग असं का? म्हणजे कोरा कागज था मन मेरा वैसे की वैसे हो. कोरा कागजता मन मेरा. अभी भी कोरा ही हो. पण हे सगळं भाऊजी बघणार आहेत बरं का. पाहू दे. त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे हे. काही फरक पडत नाही. अच्छा, पण मग त्यांना फरक पडेल ना. पण नाही पडत. नाही पडत. बरं, काय असं म्हणजे भाऊजींचा असं काय स्वभाव आहे? म्हणजे कसं? स्वभाव अतिशय शांत आहे. अतिशय. मी 10 गोष्टी बोलल्यावर हा हा असे आहे. त्याच्यामुळे पण मग हा स्वभाव त्यांचा बदलला पाहिजे असं तुला वाटतं? नाही, नको. कारण मला चान्स भेटतो ना चांगला. मग आहे त्याची छान आहे. मग मी ही तक्रार आहे असं समजू का त्यातला चांगला गुण आहे असं समजू? बरं, असं काय वाटतं समजा हुकुमाची राणी झाली आणि असं वाटलं की बाबा हा स्वभाव भाऊजींनी बदलला पाहिजे, तसा कुठला स्वभाव वाटतोय तुला?
स्वभाव हा थोडा वेळ द्यायला पाहिजे एवढंच. थोडा वेळ द्यायला पाहिजे, पण ते त्याच्या कामामध्ये बिझी असतील ना त्यांची. येस. ओके, पण एकंदरीत सगळं व्यवस्थित आहे, अगदी. छान आहे. बरं, एकदा भाऊजीनं असं सांगा, मी वाक्य आधी सांगतो, मग तुम्ही बोलून दाखवा. हा, तर ताई, हा ते वाक्य असं आहे, अहो धनी, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे, पण तुमचंच माझ्यावर नाही. हा, हे वाक्य लाजत लाजत बोलायचं. भाऊजींना सांगा. हा, भाऊजी समोर आहेत. हा. अहो धनी, हम्म. तुमचं माझ्यावर की नाही बिलकुलच प्रेम नाही, पण माझं तुमच्यावर आहे. हा, भाऊजी बघा, ताईने सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे आता तर लक्ष द्या, त्यांना वेळ द्या. ठीक आहे, मी सांगितलेलं आहे आणि ते ऐकतील आता. ओके ओके, क्या बात आहे ताई. एकदा जोरदार आहे ताईंसाठी होऊन जाऊ देत. व्हेरी गुड. आणि आता आपण खेळायला सुरुवात करूया. खेळाचं नाव तुम्हाला कळलेलं आहे, हसली ती फसली. हा खेळ असा आहे, संगीत सुरू होणार आहे आणि त्या संगीतावर तुम्हाला सगळ्या ताईंना जागेवरतीच नाचायचंय. तुम्हाला जसं येईल तसं नृत्य करायचंय आणि एका क्षणी मी म्हणणार आहे स्टॅच्यू, तेव्हा आहे त्या पोझिशन मध्ये उभं राहायचंय. पण ती पोझिशन तुमच्या नृत्याची एक स्टेप असली पाहिजे. हा, अजिबात हलायचं नाही, हसायचं नाही, बोलायचं नाही, डोळे मिचकवायचे नाही, आणि नजर खाली नाही तर सरळ किंवा वर पाहिजे. ज्या ताईंची नजर खाली असेल ती ताई बाद, जी ताई डोळे मिचकवेल ती ताई बाद, जी ताई हसेल ती ताई बाद. ओके, आणि जी ताई हलेल ती सुद्धा बाद. ओके, कळलंय तुम्हाला ताई? नक्की सगळ्यांना कळलेलं आहे. व्हेरी गुड. चला आता मग सुरू करूया. म्युझिक प्लीज. घरात लपला दाराची लावली कडी, अरामावसेला घरात लपला दाराची लावली कडी. घरात दुसरं कोणी बी नव्हतं, झोंब्याने मारली उडी. घरात दुसरं कोणी बी नव्हतं, झोंब्याने मारली उडी. हो, थांबलेलं नाहीये, म्युझिक थांबलेलं नाहीये. अंगात आलंय, अंगात आलंय, अंगात आलंय, याच्या अंगात आलंय, अंगात आलंय, अंगात आलंय. उगाच पाठी येऊन कचकन चावून धरलंय, याच्या अंगात आलंय, अंगात आलंय, अंगात आलंय. अरे बापरे, अरे बापरे, अरे कांदा आणा, कुणीतरी कांदा आणा. अंगात आलंय, अंगात आलंय. उगाच पाठी येऊन Very good, very good. कचकन धरलंय, याच्या अंगात आलंय, अंगात आलंय, अंगात आलंय. जोरात action. Very good, very good. Statue. डोळे मिचकावले किंवा हसले भंटे ते. आता काय ताई, तू बाद झालेली आहेस, तू बसू शकतेस. ओके, व्हेरी गुड. मगाशी एवढा अंगात आल्यासारखं केलं, केस भीस सोडून. हा, ती एक नृत्याची स्टेप असायला पाहिजे होती असं मी सांगितलं होतं, त्याच्यामुळे ताई तो बाद झालेली आहे. सॉरी. ओके, कशी हसते हे ताई, तू हसते, तू बाद झाली, तू बसू शकते. ओके, व्हेरी गुड. अरे बापरे, डोळे बघा. या ताई, तुम्ही डोळे मिचकावले, त्याच्यामुळे तुम्ही बाद झालेला आहात. सो सॉरी. तुम्ही बसू शकता. ओके, व्हेरी गुड. वर कोणतरी आहे, वर कोणतरी आहे. कोण आहे माहिती नाही, बहुतेक भाऊजी असतील तिथे. अभी मैंने देखा. हा, अभी इधर मैंने कुछ देखा. नाही रे. बरं, कसं वाटते ताई, कसं वाटते? छान वाटते. डोळे मिचकावले आणि तू बाद झालेली आहे, त्याच्यामुळे तू तिथे समोर बसू शकते. ओके, व्हेरी गुड. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि अशा पद्धतीने 5 ताई बाद झालेल्या आहेत. 5ही ताई गेल्यात आपल्या पुढच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. व्हेरी गुड. खूप खूप अभिनंदन तुम्हा सगळ्या ताईंचं की तुम्ही इथे आलेला आहात पुढच्या खेळामध्ये. कसं वाटते ताई? छान वाटते. हा, कसं वाटते? खूप
छान वाटतंय, खूप एन्जॉय करतोय आम्ही. अच्छा, हो की नाही? पण आता दुसऱ्या खेळामध्ये, दुसऱ्या राऊंडमध्ये तुम्ही आलेलात. हो. काय काय असं डोक्यात चाललंय, काय म्हणत आहे? नाही, गेम ऍक्च्युली काय आहे माहित नाहीये, बट ट्राय जेवढं बेस्ट आहे तो देऊ आम्ही. खेळायचं, एन्जॉय करायचं. एन्जॉय. क्या बात आहे, व्हेरी गुड. आणि या खेळाचं नाव आहे एक स्ट्रॉ धमाल. खेळाचं नाव आहे एक स्ट्रॉ धमाल. खेळाचं नाव काय ताई? एक्स्ट्रा धमाल. बरं बाई, ठीक आहे. तर हा खेळ असा आहे, 1 2 3 म्हटल्यानंतर एक हात मागे, एका वेळी एकच स्ट्रॉ उचलायचे दुसऱ्या हाताने आणि या बाटलीमध्ये टाकायचे. ठीक आहे. जी ताई कमीत कमी वेळेमध्ये ही 5च्या 5 स्ट्रॉ या बाटलीमध्ये टाकेल ती असणार आहे विजेती. अशा 2 ताई विजेत्या होणार आहेत आणि 3 ताई बाद होणार आहेत. ओके, कळले तुम्हाला? बरं कसा टाकल हा 1 2 3 हात? हा कसा टाकल? मस्त, व्हेरी गुड. एका जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. हा खेळ इतका सोपा नाहीये. हा खेळ असा आहे की कसं आहे सांगतो मी तुम्हाला. 1 1 2 3 म्हटल्यानंतर हात मागे, दुसऱ्या हाताने स्ट्रॉ उचलायचे. तो स्ट्रॉ उचलल्यानंतर इथे असा धरायचे. ऐसा टाकणे काय हा इतकं सोपं नाही आहे. हुकमाची राणी होणं इतकं सोपं नसतं. ठीक आहे, कळलंय तुम्हाला? प्यारेत सगळ्या नक्की? हा ओके, या आपापली जागा घ्या व्यवस्थित. व्हेरी गुड. प्यारेत तुम्ही? रेडी? हा ओके, 1 2 आणि दुसरी गोष्ट म्हणजे या व्यवस्थित हा आपल्या समोरचे स्ट्रॉ बघायचे. ओके, रेडी? 1 2 3. स्ट्रॉ ठेवताना समोर बघायचंय. हा हाँ शाबाश शाबाश, ये बात है. हाँ हाँ, वेरी गुड वेरी गुड. हाँ लवकर लवकर लवकर. हाँ शाबाश शाबाश शाबाश. हाँ 1 मिनिट. हाँ वेळ चालू आहे. हात वरती करायचे, हात वरती करायचे. व्हेरी गुड. हाँ हाँ लवकर. हाँ 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 करते. हाँ ओके, हा मस्त. हा शाबाश शाबाश. हा व्हेरी गुड. जाते 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 जाते. हा व्हेरी गुड. हा बरं, ह्या टाकलेल्या बाहेर काढल्या आहेत की टाकलेल्याच नाहीये? कसं नाही होते? मला बघू दे, मला बघू दे. नीट व्यवस्थित घे. नाही सर, मला करते. येणार येणार बघू. प्रयत्न नाही म्हणायचं नाही, प्रयत्न. हा हा हे बघ. हा हा ती बघ. हा ती ताई दाखवते बघ. हा दाखव. हा होणार होणार होणार. रेडी? हा हा 1 हा ओके, एकदा 2 टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि निर्णय तुमच्या समोर आहे. पहिल्यांदा आधी दुसऱ्या क्रमांकाची ताई, जी 2 नंबरची ताई आहे, ती ताई आहे रेखा ताई, जी गेलेल्या पुढच्या खेळामध्ये. आणि पहिल्या क्रमांकाची ताई सविता ताई. एकदा जोरदार टाळ्या. दोन्ही ताई गेल्यात आपल्या पुढच्या खेळामध्ये. खूप खूप अभिनंदन, खूप खूप अभिनंदन. पुन्हा एकदा सविताताई आणि रेखाताई, तुमचं खूप खूप अभिनंदन की तुम्ही या शेवटच्या खेळामध्ये आलेल्या आहात. तेव्हा सुरू करूया आपल्या या शेवटच्या खेळाला. पण हा खेळ सुरू करण्या अगोदर आपण जाणार आहोत माहेरच्या आठवणींमध्ये. ताई, तुझं नाव सांग. सरिका सचिन आत्मास. माहेर कुठलं? माहेर तळ्यात तालुक्यात ते त्यात सासर? सातारा जिल्हा. तिथे ग किती वर्ष झाली लग्न? 16. कसं चाललंय? मस्त. भाऊजी कसे? ते आर्मीमध्ये होते. 23 वर्ष सर्व्हिस करून सेवानिवृत्त झाले. आणि आता पोलीसची तयारी सुरू आहे त्यांची. काय सांगशील माहेर? पण माहेर म्हटलं की खूप सारं चांगलं आहे. आठवणी आहेत. तर मी माझे छोटून वडिलांच्या बद्दल प्रवास बघू. कारण डेअरी माझ्यासाठी हमेशा सुपर हिरो म्हणून झालं.
कारण त्यांनी मला खूप सपोर्ट केले सो प्रत्येक गोष्टीमध्ये ते म्हणजे बरोबर होते. म्हणजे मी जरी कुठे कमी पडले शिक्षणात म्हणा किंवा फिजिकली कुठं त्यांची इच्छा होती की मी लाल काडीचे दिले कुणी हो किंवा पोलीस हो ही त्यांची खूप पंचवीसपणापासूनची म्हणजे माझ्या मनात एक रुजव आहे की नाही तुला की असं म्हणायचं आहे. त्यामुळे मी तशीच गलत गेली. म्हणजे अजूनही मला इतके कोणी असं म्हणत नाही. मला पोलीस मॅडमच म्हणतात सगळे, कारण मी मुले वगैरे सगळ्या फळगी सगळे वेळा चालत ते असे बिन जास्त असतं त्यामुळं आपण त्यांची होते त्याने मला कसं घडवलं तरी त्यांनी खूप म्हणजे मला सपोज केले प्रत्येक गोष्टी. ज्यावेळी कॉलेजला होते तर त्यावेळी काही वेळी असं पण आलं की लोक म्हणायचे मुली का काय शिकवायचे, सासरे गेल्यानंतर पगार कोणी का तुम्हाला देणार, तर लग्न करून टाका. तर मग वडील कॉलेजच्या त्यावेळेस की नाही मला फीनं शिकवायचं जे आम्ही केलं ते आमच्या मुलांना नाही करायला लावायचं. तर ते हमेशा आमच्या वजने स्टँड राहायचे. आणि तसं म्हणजे ते आम्ही 4 भावंडे 2 बहिणी म्हणजे मी मोठी आहे माझ्यापेक्षा एक छोटी आहे 2 भाऊ. पण मला त्यांचं गैरसमज करायचं की मुली आहे खेळला होते म्हणजे नाही असं. पण वडिलांनी कधी असं जाणं नाही दिलं की मुली आणि मुलगा यामध्ये कधी त्यांनी भेदभाव नाही केला. त्यांची हमेशा इच्छा होती की मी कुठे ते काहीतरी करावं. आणि एक वेळ असं झालं की आम्ही जस्ट वीकेंडला चेन्नईला फिरायला गेलो मिस्टरांकडे म्हणजे ही त्यांनी येऊन गेली. सो त्यांनी तिथला तो सगळं असं आर्मीचं ती सगळं असं वेलफेअर त्यांचा असं बघितलं का नाही खूप प्राऊड फील झालं की म्हणजे खूप खुश झाले ते. माझी एक नाही झाली किंवा 3 सीट माझे जावे मी सगळं करून दाखवतलो मी आज त्यांच्या त्या स्टेटमध्ये फिरायला आलो आणि खूप एन्जॉय केला त्यांनी. आणि ते बघून मला खूप समाधान वाटलं की काही गोष्टी होत्या की मी करू शकत होते. बट त्यावेळेस असं होतं की लोक बोलली की थोडं विचार करावं लागेल की नाही का असं प्लीज बॉडी लग्नासाठी नाही म्हणजे माझी काय पोलीस भरतीचं असं त्याला उद्या मग लग्न करा तुमच्या इच्छा म्हणजे तुम्ही म्हणाल तसं हा. पण लोकांनी बोललेलं तुम्हाला मला नाही आवडत ह्यामुळे मी तयार झाले. सो मग त्यामुळं तरी पण थोडंसं जास्त मला काही प्रेशराईज नाही केली. पण माझ्या मिस्टर पण खूप छान त्यांनी फुल सपोर्ट केला. आणि आज वडी ज्यावेळेस मग ताई होण्यावडी ज्यावेळेस मला बघतात त्यावेळेस ते त्यांना खूप प्राऊड फील होतं की बाबा माझे. आणि आता तर हा एपिसोड जेव्हा ते बघतील तेव्हा अजून त्यांना असं वाटलं की अजून किती इव्हन मी बघतोय त्यामुळे ते अजूनच खुश होणार आहे. आणि मला असंच वाटतं की त्यांनी असंच खुश राहावं हसत राहावं त्यात राहावं. त्यांना आयुष्य निरोगी आयुष्य WHO मी प्रार्थना करतो. ताई खरंच खूप छान वाटलं. आपण जायचंय शेवटच्या खेळाला जायचं नक्की. हो नक्की. चला तर मग जाऊया आपण आपल्या शेवटच्या खेळाकडे. आणि माहेरच्या आठवणीनंतर आता सुरू करूया आपण आपल्या या शेवटच्या खेळाला. आणि या खेळाचं नाव आहे टिकली तर टिकली नाही तर नाही टिकली. हा खेळाचं नाव आहे टिकली तर टिकली नाही तर नाही टिकली. हा खेळाचं नाव टिकली तर टिकली नाही तर नाही टिकली. नाही तर नाही टिकली. ओके. हा तर हा खेळ असा आहे की तुमच्यासमोर डिश आहे त्या डिशमध्ये टिकले आहेत. ओके. आणि मी 1 2 3 म्हटल्यानंतर जास्तीत जास्त टिकल्या तुमच्या चेहऱ्यावरती चिटकवायचे. ओके. चेहऱ्यावरती पूर्ण चेहऱ्यावरती नुसत्या कपड्यावरतीच नाही. आणि एकावर एक टिकली लावायची नाही बाजूबाजूला लावायची आहेत. हा जी ताई कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त टिकल्या चेहऱ्यावरती चिटकवेल ती असणार आहे या खेळाची विजेती. आणि अर्थातच आजच्या भागाची हुकमाची राणी. आणि वेळेची मर्यादा असणार आहे 2 मिनिटं. ओके रेखाताई कळलेलं आहे नक्की. ओके चला तर मग सुरू करूया. 1 2 3. ओके शबाश व्हेरी गुड मस्त लवकर पटापटा पटापटा. हा पटापटा. हा आणि हा डायरेक्ट नाकावरतीच लावलंय. हा ओके हरकत नाही. पूर्ण चेहऱ्यावरती तुम्ही कुठेही लावू शकता. हा व्हेरी गुड मस्त पटापट. ओके व्हेरी गुड. हा हा समोर पण मध्ये मध्ये बघू शकता. हा व्हेरी गुड. आणि ह्या पेजमध्ये तुम्ही कोण कोण आहेत. अच्छा सगळेच आहेत का. ओके ओके व्हेरी गुड. आणि शेवटची 10 सेकंद. 10 9 8 7 6 5 4 3 2 आणि 1.
वेळ संपलेली आहे, वेळ संपलेली आहे. टिकल्या पटापटा मोजूया. एका ताईंनी आपल्या चेहऱ्यावरती 16 टिकल्या चिटकवल्या आणि एका ताईंनी 21 टिकल्या आपल्या चेहऱ्यावरती चिटकवल्या. त्याच्यामुळे आधी उपविजेती कोण आहे ती तुम्हाला मी सांगतो. उपविजेती आहे जिने 16 टिकल्या आपल्या चेहऱ्यावरती चिटकवल्या, ती आहे रेखाताई. खूप खूप अभिनंदन. उपविजेती ठरलेली आहे. आणि 21 टिकल्या जिने आपल्या चेहऱ्यावरती चिटकवल्या 2 मिनिटांमध्ये, ती आहे सविताताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. खूप खूप अभिनंदन. आणि उपविजेती ठरलेली आहे रेखाताई. 16 सख्यांच्याकडून ही भेटवस्तू. व्हेरी गुड, खूप छान, अभिनंदन तुझं. उपविजेती जरी झाली असलीस तरी पण कसं वाटतंय? अगदी छान वाटते. खेळून खूप मजा आली, धमाल आली. टी व्हीवर येण्याची संधी आहे, त्याच्यामुळे आनंद अजून आहे. वा धन्यवाद. वा, व्हेरी गुड. हरकत नाही, पण चांगली गोष्ट आहे. पण घरी गेल्यानंतर हा कप आहे, हा किचन मध्ये ठेवायचा आहे, स्वयंपाकघरात ठेवायचा आहे आणि याच कपातून चहा आणि कॉफी प्यायची आहे. भाऊजींना द्यायची, त्यांना सांगायचे हा घ्या कप आणि बसा कप. कप. त्याच्यात खूप तेवढं दणका आहे की नाही. खूप खूप अभिनंदन. आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे सविताताई. खूप खूप अभिनंदन. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. आणि संतूर यांच्याकडून गिफ्ट हॅम्पर. कसं वाटतंय ताई? खूप छान वाटते. ते नाही करू शकत मी सांगू शकत शब्दात की किती आनंद झाला. सगळ्यात आधी कोणाला फोन करून सांगणार आहे? नाही सातपुरे कोणाला असते सातपुरे सरप्राईज होत त्यांच्यासाठी ते वेळ घ्यायला आले. ताई, मनापासून तुझं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. एक सेल्फी मात्र तुझ्या बरोबर काढणार आहे. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. पुन्हा एकदा तुझं खूप खूप अभिनंदन. हुकुमाची राणी झालेली आहेस तू आणि खरंच खूप छान वाटते. आणि आजच्या भागामध्ये सुद्धा खूप धमाल आणि खूप मजा केलेली आहे. आणि मला खात्री आहे म्हणजे हुकुमाची राणी जरी झाली असलीस तरी सुद्धा हा जो क्षण आहे हा तुझ्या आयुष्यात अत्यंत म्हणजे आयुष्यभर हा क्षण तुझ्या लक्षात राहणार आहे. नक्कीच ना? ओके मंडळी, मला सांगायला खूप आनंद होतोय की 5 जानेवारीपासून रात्री 9 वाजता सन मराठीवर एक नवीन मालिका सुरू झाली आहे. ज्या मालिकेचं नाव आहे तू अनोळखी तरी सोबती. नक्की बघा. भेटूया पुढच्या भागात अशीच धमाल मजा मस्ती करायला तुमच्या लाडक्या आणि धमाकेदार कार्यक्रमात ज्याचं नाव आहे संतूर प्रेझेन्स माहेर वाशिणीच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.